तुम्ही क्रिकेटला चूज केलं की क्रिकेटनी तुम्हाला चूज केलं? क्रिकेटने मला चूज केलं असं म्हणेन मी. भातुकली हे गेम मी अगदीच 1-2-3 वर्षाची असेल तेव्हा खेळले असतील मैत्रिणींबरोबर. मला असं वाटतंय तुम्ही भरपूर काचा फोडल्या असतील. खरंच फोडल्या आहेत भरपूर काचा, पळून गेले काचा फोडल्यानंतर. That's great. आय वॉज द ओनली वन हू यूज टू प्ले विथ बॉईज. ते म्हणते का 10 मिनिटं जरी अगोदर आली असतीस ना, टुडे यू वुड हॅव बीन इन महाराष्ट्र टीम. Do you feel guilty for it? यू हॅव टू बी मेंटली व्हेरी स्ट्रॉंग. You are basically your self coach Yeah. आणि you have trained yourself Correct. त्या पद्धतीने. Wow. तो मोमेंट काय होता when you got your official jersey, Indian jersey? नमस्कार मित्रांनो, आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना ज्यांनी आपली आवड आपल्या ओळखीचं कारण बनवलं. आज आपल्याबरोबर आहेत एक अशा खेळाडू ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि आज त्या महिला क्रिकेट या कोचिंग क्षेत्रात त्यांनी खूप योगदान देत आहेत त्या. सो चला भेटूयात मग त्यांच्या जर्नीसाठी आणि त्यांचे स्ट्रगल्स, त्यांचे विजन्स ते कसे होते त्या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. देविका पळशीकर मॅम, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. मॅम, सगळ्यात आधी म्हणजे ज्यावेळेस मी तुमच्याबद्दल वाचलं, सो मला एक गोष्ट इनफॅक्ट आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ही जाणून घ्यायची आहे की तुम्ही क्रिकेटला चूज केलं की क्रिकेटनी तुम्हाला चूज केलं? आय मीन, वॉज इट अ ठाम डिसिजन होता की जस्ट एक योगायोग होत गेलं ते? हा प्रश्न ॲक्च्युली खूप चांगला आहे की मी नेहमीच क्रिकेटला चूज करण्याचा प्रयत्न करत होते, पण क्रिकेटने मला चूज केलं असं म्हणेन मी. दॅट्स ग्रेट. ते हळूहळू तुला स्टोरीमधनं कळेल, पण येस, क्रिकेट चोज मी असं म्हणेन मी. दॅट्स ग्रेट, डेफिनेटली. मॅम, आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे की त्या काळी म्हणजे ज्यावेळेस महिलांना कुठल्या काही गोष्टी सिलेक्ट करायच्या असायच्या किंवा लेट्स से इवन इन दी एज्युकेशन फील्ड जेव्हा त्या काही सिलेक्ट करायच्या, सो त्यांना कुठेतरी तो एक्सेप्टन्स नाही मिळायचा. आणि त्या काळी तुम्ही क्रिकेट सिलेक्ट केलं, सो फॅमिलीचं एक्सेप्टन्स, सोसायटीचं एक्सेप्टन्स, किती काय चॅलेंजेस आले असतील. सो तुम्हाला काय चॅलेंजेस आले मॅम? तू म्हणजे राईटली म्हटलास तसं की त्या काळी असं व्हायचं की बऱ्याचदा पेरेंट्सचा एक तर सपोर्ट बिलकुलच नसायचा आणि मी असं फील्ड चूज करत होते जे जास्त फेमस पण नव्हतं, कुणाला त्याच्याबद्दल जास्त माहिती पण नव्हती. पण अशा वेळेस पेरेंट्सनी कधी नकार नाही दिला. तोच काइंड ऑफ सपोर्ट माझ्यासाठी होता की ओके, जे देविका करेल ते बरोबरच असेल. आणि माझं क्रिकेटबद्दलचं प्रेम ऑफकोर्स त्यांना खूप माहिती होतं लहानपणापासून. म्हणजे भातुकली हे गेम मी अगदीच 1-2-3 वर्षाची असेल तेव्हा खेळले असतील मैत्रिणींबरोबर, पण त्याच्यानंतर नेहमी भावाबरोबर किंवा त्याच्या मित्राबरोबर मी नेहमी क्रिकेटच खेळली आहे. त्यामुळे मग तो एक लहानपणापासूनचा जसा मुलांचा गेम असतो तसा तो माझ्या अंगी एकंदरीत होता किंवा दिसत होता घरच्यांना, त्यामुळे त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. अच्छा, म्हणजे मला असं वाटतंय तुम्ही भरपूर काचा फोडल्या असणार. अगदी भरपूर काचा फोडल्यात, खरंच फोडल्या आहेत भरपूर great. काचा, पळून गेले काचा फोडल्यानंतर. दॅट्स ग्रेट. खूप म्हणजे काय म्हणतात ते शैतानी केलेली आहे. वा. मॅम, एवढ्या म्हणजे लेट्स से की एवढ्या स्ट्रगल नंतर ज्या वेळेस आपण ऑफिशियल इंडियन जर्सी घालतो किंवा आपल्याला तो एक किट मिळतो ऑफिशियल इंडियनचा, म्हणजे खूप लोक अजिबात क्वचित लोकांच्या नशिबात ही गोष्ट येते आणि ती म्हणजे तुमच्या कष्टाने आणि तुमच्या लेट्स से की हार्डवर्कमुळे तुम्ही ते अचीव करू शकला. सो तो मोमेंट काय होता वेन यू गॉट युअर ऑफिशियल जर्सी, इंडियन जर्सी? नाही, अजूनही ते अगदी इतकं व्यवस्थित क्लिअर सगळं डोळ्यासमोर आहे ना. म्हणजे इट्स बीन ऑलमोस्ट 20 इयर्स एक्झॅक्टली. 2006 ऑलमोस्ट डेब्यू केला होता. पण अनपेक्षित आलं असं म्हणता येईल, कारण काय त्या काळी असं ऑलरेडी इंडियन टीम इतकी स्ट्रॉंग आणि अशी डिसायडेड होती की सडनली मला वाटलं नव्हतं की मला चान्स मिळेल. आणि मग एकदम सेक्रेटरींचा कॉल येणं आणि सांगणं की तू इंडियन टीममध्ये सिलेक्ट झाली आहेस. म्हणजे इट वॉज ड्रीम कम ट्रू. म्हणजे लहानपणापासून बघितलं असं म्हणता येईल कुठे ना कुठेतरी हे स्वप्न. ते स्वप्न कसं साध्य करायचं ह्याची कल्पना नव्हती,
पण लहानपणापासून हं. म्हटलं तसं फक्त क्रिकेटची बॅट आणि आवड. टेनिस बॉल हेच घेऊन म्हटलं ना मोठी झाले होते. हं. त्यामुळे जेव्हा एकदम कॉल आला तेव्हा खरंच आय म्हणजे मीन व्हॉट वॉज युअर आनंदाश्रू. एक्झॅक्टली. ॲक्चुअली आनंदाश्रू. आय मीन तुमच्या फॅमिलीचे रिॲक्शन्स किंवा आपण म्हणतो ना, की नाही का, की यार मला म्हणजे त्यावेळेस जरी समजा फॅमिलीनी सपोर्ट केलं, बट सोसायटी म्हणजे फॅमिलीला सुद्धाही काही स्ट्रगल्स घ्यावं लागले बरोबर, असतील, राइट? बरोबर. सो त्या सगळ्यांवर एक म्हणजे एक ऐसा था की तमाचा टाइप. तमाशा. नाही लकीली म्हणजे आजूबाजूचे सोसायटी म्हणशील किंवा ज्यांनी मला जे मला ओळखत होते किंवा माझा हं, गेम पाहिला होता, त्यांना कुठे ना कुठेतरी तो एक विश्वास होता, की म्हणजे पुढे जाऊन ही हं. नक्की काहीतरी करेल. कारण काय म्हणतात ना, काइंड ऑफ लहान मुलाचे म्हणजे पाळण्यात पाय हे म्हणजे राइट, कळतं. राइट. हां. त्या पद्धतीचं माझं थोडंसं अपब्रिंगिंग होतं, की हं, थोडंसं टॉमबॉयिश हं, लहानपणापासून क्रिकेटबद्दलचं एक प्रेम आणि ज्या पद्धतीचा माझा गेम होता, म्हणजे हं. आय वॉज द ओन्ली वन हू यूज्ड टू प्ले हं, विथ बॉयज आणि हं, मी मी म्हणजे शाळेतली आणि ती मुलं हं, सगळी माझ्या भावाचे मित्र सगळे कॉलेजमधले होते. हं, त्यामुळे नेहमी खेळताना पण मी खूप मोठ्या मुलांबरोबर खेळायचे. हं, त्यामुळे आणि त्यांच्यात फक्त सिलेक्शन माझ्या म्हणजे म्हणतात ना टीम जेव्हा सिलेक्ट करतं हं, तेव्हा पहिले मला चूज करायचे ते. हं. तर डेफिनेटली तो एक गेम असा वाह! होता आणि आमची म्हणजे जिथे राहतो ती बंगल्यांची सोसायटी होती आणि तू हं. म्हटलं काचा फोडल्या असतील वगैरे, तर आमचा रोड जो एक टार रोड जायचा हं, 2 म्हणजे बंगल्यांच्या ह्याच्यामधनं, हं. तेवढ्याच रोवर आम्हाला खेळावं राइट. लागायचं. त्यामुळे अगदी तुम्हाला सरळच मारावं लागायचं. जरा अच्छा. इकडे-तिकडे मारलं की आउट. त्यामुळे ती ॲक्युरसी पण हं. लहानपणापासूनच खेळामध्ये होती. वाह! त्यामुळे ते सगळ्यांना थोडंसं माहिती होतं माझ्या बाबतीत, की ओके ही एक ना एक दिवस खेळेल. म्हणजे सगळे कॉन्फिडंट होते फार. कॉन्फिडंट वाह! होते. क्या बात है. मॅम टेनिस बॉल आता तुम्ही लहानपणापासून म्हणजे टेनिस म्हणजे लहानपणी तुम्ही टेनिस बॉलवर खेळलात आणि ज्यावेळेस तुम्ही लेदर बॉलला शिफ्ट झाले ॲज अन म्हणजे हे काय डिफिकल्टीज किंवा तुम्हाला काय असं वाटलं की आधी आपल्याला होतं ना की हां ठीक आहे बॉलच तर आहे मारूयात पण तो जो एक शिफ्ट तुम्ही म्हणजे टेनिस बॉलपासून ते लेदर बॉलवर केला सो त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की अम, ठीक आहे नाही इथे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स वेगळं आहे. नाही ॲक्चुअली माझ्या बाबतीत तू म्हटलास तसं, की बॉलच आहे मारूयात. म्हणजे हां. जो पहिला पण मी ट्रायल द्यायला गेले हं, महाराष्ट्रासाठीच डायरेक्ट म्हणजे अंडर 19 म्हणजे जी एक माझी स्टोरी होती, की मी कॉलेजला चालली आणि हं, मला एक मुलगी व्हाईट्समध्ये दिसली. हं. आय जस्ट फॉलोड हर अँड आस्क्ड हर राइट, आय की हर्ड दिस. हां, हां, की म्हणजे एक मुलगी व्हाईट्समध्ये एक तर पहिल्यांदा दिसली हां, विथ किड बॅग. हं, सो माझी क्युरिओसिटी वॉज हं, नेक्स्ट लेव्हल आणि तेव्हा मी कॉलेजच्या म्हणजे सेकंड इयरला होते. हं. सी-ए करत होते. त्यामुळे काइंड ऑफ अ व्हेरी स्टुडियस स्टुडंट की जे अजिबात इकडे-तिकडे म्हणजे यू आर सी-ए म्हणजे या यू आय स्टडी वॉज डुइंग द सी-ए. ओके. हां. सो म्हणजे सगळं म्हणजे काय दिवसभर सगळा अभ्यासातच जायचा माझा. हं, सो तेव्हा ही मुलगी मला दिसली आणि देन माझ्यातला तो क्रिकेटर शांत हं. बसू शकला नाही म्हणतात तसं मी गेले राइट. तिला विचारलं, की "कुठे?" ती म्हणे, "मी महाराष्ट्रासाठी खेळते." म्हणजे मला इतकं असं हे हं, पहिल्यांदा कळलं, की महाराष्ट्राची पण अशी हं. मुलींची टीम असते आणि मग मी काय गल्लीमध्ये करते असं झालं. राइट. मी म्हटलं, "मी भेटू शकते का?" ती म्हणे, "हां, ये हं, तू उद्या." म्हणजे मी भेटवते सरांना. तिथं गेले, सर म्हटले, "खेळून दाखव हं, मला." तर हं, लेदर बॉलवर कधी खेळली आहे का? मी म्हटलं, "नाही." हं, बट डझंट मॅटर. ते म्हणे, "ठीक आहे, पॅड आणि ग्लोव्हज घाल." हं, त्याची सवय नाही ना, हं. आपण कुठे लेदर बॉल म्हणजे या राइट, सगळ्या राइट. गोष्टी नाही घालत. त्यांना म्हटलं, "नाही, बॅट द्या फक्त, आय एम ओके." हं, सो ते म्हटले, "नाही, ग्लोव्हज तरी घालावे लागतील." सो हं, मला ग्लोव्हज दिले, हं, कुणाची तरी बॅट दिली आणि ते म्हटले, "तू लेग गार्ड्स घालत नाहीत म्हणून मी तुला हं. स्पिनर देतो, पेसर्स देत नाही." ओके. सो डोक्यामध्ये म्हणजे तेव्हा ती अक्कल नव्हती, हं. पेसर काय, स्पिनर काय, कारण की आपल्या इकडे तर म्हणजे आय मीन सगळेच हां, काय सगळं अंडरआर्म. करायचंय. नाही, आमच्या इथे म्हणजे बॉईज पण फुल रनअपनी येऊन बॉल टाकायचे, पण ओके, स्पिन नाही कधी खेळले होते. ओके. सर म्हणाले, "ओके, स्पिनर देतो." म्हटलं, हां. "ठीक आहे." ॲक्चुअली मी बॉल बघितला आणि मारायला लागले. हं. म्हटलं तसं, की आपल्याकडे एवढाच एरिया होता, त्यामुळे कोणी कुठे टाकलं तरी तो बॉल राइट. बाउंडरीला किंवा आपलं 6 म्हणजे असाच जात व्हिजन होता. फिक्स होता. व्हिजन फिक्स लहानपणापासून तेच केलं होतं. सर गॉट सो सरप्राईज ना अँड ही इज लाइक अरे आणि तेव्हाच त्यांनी जस्ट मी पोचायच्या एक 10 मिनिटं अगोदर हं, त्यांनी महाराष्ट्राची हं. अंडर 19ची टीम अनाउन्स केली होती. ओके म्हणजे सिलेक्शन झाले होते. सिलेक्शन जस्ट झालं म्हणजे मी गेलीये. हां. ही वॉज ऑलरेडी अनाउन्सिंग द टीम. आय ओके, स्टिल रिमेंबर की वेस्ट झोनची हां. महाराष्ट्राची टीम दे वर गोइंग फॉर वेस्ट झोन मॅचेस ओके. अंडर 19. हे त्यांचं झालं सगळं मग हं, तिने मला इंट्रोड्यूस करवलं आणि मग देन ही सेड की प्रॅक्टिस तर झाली आहे, तू जस्ट खेळून दाखव. हं. ते म्हणे, "देविका अगं 10 मिनिटं जरी हां. अगोदर आली असतीस ना, टुडे यू वुड हॅव बीन इन महाराष्ट्र टीम."
म्हणजे तिथे जे ज्यांचे सिलेक्शन्स होत होते हो. म्हणजे झाले होते, त्यांना करेक्ट. अनाउन्स केलं होतं, ते प्लेयर्स होते तिथे? हो, त्यांनीच मला बॉलिंग टाकली होती. म्हणजे ओके. त्याच्यातले जे त्यांचे सो कॉल्ड बेस्ट स्पिनर्स हां, होते, हां, हां. त्यांनी मला बॉलिंग टाकली होती. व्हॉट वाज देअर रिएक्शन? आय मीन म्हणूनच सर एकदम म्हटले, "अगं एक 10 मिनिटं अगोदर आली असतीस ना, टुडे यू वुड हॅव बीन लाइक इन द टीम." सो डू यू फील गिल्टी फॉर इट, की मी त्यावेळेस 10 मिनिटं आधी आले नाही किंवा यायला हवं होतं? नाही, अजिबात नाही. म्हणजे एक तर महाराष्ट्राचा कोच, हां. एवढ्या सगळ्या सिलेक्टेड महाराष्ट्राच्या हं, मुली आणि त्याच्यातल्या कोणीतरी सरांनी दिल्या आणि मी त्यांना मारलं. हं. सो एक काइंड ऑफ इनोसंट ह्याचा जो आनंद असतो ना, हां, की हां, अरे हां. वाह! या माणसाने मला म्हटलं, की मी महाराष्ट्रात गेले असते. माझ्यासाठी तेच खूप होतं. कारण राइट. काय कधीच लेदर बॉल कधी हं, पाहिला नव्हता. कधीच हं, हातात घेतला नव्हता आणि असं 22 यार्ड प्रॉपर म्हणजे हे सगळं हं. टीव्हीवर बघितलेल्या गोष्टी होती. राइट. लश ग्रीन पी-वाय-सीला गेले होते मी. तर लश ग्रीन ग्राउंड, विकेट ह्या हं, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. सो त्याच्यात त्यांनी बोललेले शब्द माझ्यासाठी खूप होते. हं. म्हणजे हा हां. विचार बहुतेक माझ्या मनात अजिबातच नाही आला, की हं. आले असते तर हे झालं हां. असतं ते नाही. राइट. मी गेले तिकडे, मी महाराष्ट्राच्या टीमला भेटले आणि त्यांचा सर मला म्हणतोय, की "अरे तू हं. 10 मिनिटं अगोदर आली असतीस तर तुझं पण झालं असतं." सो दॅट वॉज द लाइक राइट. सो मतलब that was the first step like to फर्स्ट the स्टेप टू येस, vision. येस. That's great. That's great, मॅम. मॅम, तुम्ही डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मॅचेस दोन्ही खेळलात. करेक्ट. सो त्या दोन्हीचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, त्याच्यामध्ये काय अंतर आहे? वास्ट डिफरन्स होता. म्हणजे हं. डोमेस्टिक लेव्हलला जेव्हा आपण खेळतो ना, तेव्हा कुठेतरी आपण काइंड ऑफ राजे असतो. हां. पण जेव्हा आपण इंटरनॅशनल लेव्हलला जातो, जेव्हा सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले जेव्हा बेस्ट प्लेयर्स तिथे असतात ना, हं. मग तेव्हा कुठे ना कुठेतरी थोडंसं थोडं हां. एक भीती असते आणि नाही म्हटलं तरी म्हणजे ईस्ट झोन, वेस्ट झोन या हं, वेगळ्या-वेगळ्या झोनमधनं लोकं येतात. हं, प्रत्येकाची भाषा वेगळी. आपण अशा ह्याच्यातनं थोडंसं कम्फर्ट झोनमधनं, कंप्लीट कम्फर्ट हं, झोनमधनं आपल्याला असं बाहेर निघून एक वेगळ्या वर्ल्डशी आपण जोडले जातो. हं, थोडंसं असं असतं. हं, त्याच्यात इफ यू आर मेंटली व्हेरी स्ट्राँग यू कॅन राइट. सर्व्हाइव्ह. अदरवाईज थोडंसं मुश्किल हं, असतं. आणि तेव्हाच्या काळी म्हणजे जसं आपण ॲक्च्युअली काही-काही इन्स्पिरेशनल मूव्हीजमध्ये हं. बघतो. इनफॅक्ट चक दे इंडियामध्ये राइट. आपण बघितले. म्हणजे तो पिक्चर बघताना पण हं, बऱ्याचदा असं होतं, "ओ, हे आपल्याबरोबर झालं होतं" किंवा "हे कुणाच्या बरोबर हां. तरी झालेलं आपण बघितलंय." म्हणजे या गोष्टी ज्या हं, मूव्हीजमध्ये पण कधी-कधी हं, दाखवल्या आहेत. बऱ्याचशा हं. मूव्हीजमध्ये त्या घडलेल्या आहेत असतात. म्हणजे दॅट येस, इज ट्रू. येस, येस, येस. व्हेरी मच. चक दे इंडियामधलं तर मॅक्सिमम गोष्टी हं. आय कुड रिलेट विथ माय ओल्ड डेज. ओके. सो तशाही बऱ्याचशा गोष्टी होतात, जिकडे कधी-कधी थोडे तुमचे हं. सीनियर्स तुम्हाला दाबायचा प्रयत्न राइट. करतात. कधी-कधी थोडेसे वेगळे हं. जाती, धर्म थोड्या गोष्टी हं, हं, मध्ये-मध्ये येतात. हं. पण येस, यू हॅव टू बी मेंटली व्हेरी स्ट्राँग. मॅम, म्हणजे हा एक असा प्रश्न आहे, की जिथे आय थिंक हे प्रत्येक क्षेत्रात आता सध्या आहे. इज पॉलिटिक पॉलिटिक्स प्ले मेजर रोल इन दी असोसिएशन? तू जसं म्हटलं सध्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मी म्हणेन सध्या नाही. बहुतेक पॉलिटिक्स हे तर हं. बहुतेक डॉन्कीज इयर्सपासून चालत आलंय. राइट. फक्त आणि ऑफकोर्स सगळ्या क्षेत्रात असेल असं हं, मला वाटतंय. अगेन आय एम नॉट शुअर अबाउट इट. टू अॅन सर्टन एक्सटेंट इथे पण होतं. हं, आपण ऑफकोर्स त्याला पॉलिटिक्स हे नाव देतो. फेव्हरेटिझम म्हणता हं. येईल कधी-कधी. म्हणजे या सगळ्या गोष्टी राइट. सगळ्याच क्षेत्रात होतात. इथे हं, पण होतात. हं, आता प्रमाण वाढलं असेल, हं. पण त्या तेव्हाही व्हायच्या. असा कुठला एखादा किस्सा तुमच्याबरोबर घडलाय, की म्हणजे जिथे यू वर अबाउट टू रीच दॅट, म्हणजे तुमचं तिथे एक स्थान होतं, पण नाही म्हणजे काही गोष्टींमुळे नाही झालं ते. लाइक सम काइंड ऑफ कुठला असा एखादा किस्सा काही घडला तुमच्याबरोबर? बरेच घडलेत म्हणजे पास्टमध्ये पण, प्रेझेंटमध्ये पण घडतायत आणि आय एम ओके. शुअर फ्युचरमध्ये घडत राहतील. ते हं, होतात, नक्कीच होतात. हं, हं, हं. कधी-कधी मी म्हटलं तसं, की कधी-कधी तुमचं थोडंसं झोन तुमच्यामध्ये येतो. हं, कधी-कधी कुणाचे म्हणतात ना, कुणाबरोबर पर्सनल हं, रिलेशनशिप्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं दाबलं जातं. हं. एंड ऑफ द डे तुमच्या ओळखी आणि तुमचं सराउंडिंग्स हे कसं आहे, राइट. त्यावर बऱ्याच गोष्टी हं. अवलंबून असतात. सो अशा बऱ्याच गोष्टी पास्टमध्ये पण झाल्या आहेत हं, हं. आणि सो सगळ्यांच्या बाबतीतच होत असतील. राइट, राइट. मॅम, सो म्हणजे खेळ संपवून तुम्ही कोचिंगकडे म्हणजे कसे वळालात? कुठून प्रेरणा मिळाली तुम्हाला?
ते ॲक्च्युली एक ती पण चांगली स्टोरी म्हणता येईल आता. म्हणजे जेव्हा गोष्टी चांगल्या होत आहेत, प्लीज. तर डेफिनेटली मी म्हणेन एक चांगली गोष्ट म्हणजे घडली माझ्या बाबतीत. आणि कोइन्सिडेंटली म्हणशील किंवा समवन पुश्ड मी टुवर्ड्स कोचिंग. कारण काय, द काइंड ऑफ पर्सन आय वॉज, की व्हेरी इंट्रोवर्ड. आय ऑलवेज यूज टू सिट व्हेरी, म्हणजे काय म्हणतात, बॅक बेंचर जसे असतात तसा एखादा व्यक्ती मी. आणि कोचिंग इज अ कम्प्लिटली डिफरंट रोल राईट. ऑल टुगेदर. यू हॅव टू बी ऑल द टाईम, म्हणजे तुम्हाला सारखं बोलत राहावं लागतं, तुम्हाला लोकांबरोबर जास्त इंटरॅक्ट करावं लागतं, तुम्हाला लोकांची म्हणतात ना मानसिकता समजून घ्यावी लागते. आणि माझं असं होतं की कधीच जास्त बोलणं मला आवडायचं नाही. लोकांना नेहमी मी ऑब्झर्व करायचे जास्त. तो माझा काइंड ऑफ शॉक होता की प्रत्येकाचं फेस रिडिंग काइंड ऑफ आपण म्हणतो ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन्स, मला ते जास्त आवडायचं. पण असं झालं की 2008 पर्यंत, म्हणजे इनफॅक्ट 2008चा जो डोमेस्टिक सीझन होता, आय वॉज सेकंड हायेस्ट रन गेटर आफ्टर मिताली राज. right. त्या Yes. सीझनला स्पेशली माझा खूप चांगला गेला होता तो सीझन. तोपर्यंत इंडियन टीममध्ये होते, पण सडनली 2009मध्ये जेव्हा वर्ल्ड कपसाठी इंडियन टीमचे प्रॉबेबल्स काढले, त्याच्यात म्हणजे काय म्हणतात ते फिटनेस फिल्डिंग कॅम्प जो लागला होता, माझं नाव त्याच्यात पण नव्हतं. ऑल ऑफ अ सडन सिलेक्टर्सना काय, आय डोंट नो काय असं हे झालं, म्हणजे बेस्ट परफॉर्मर फ्रॉम महाराष्ट्र, आणि आय वॉज नोवेअर. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये सेकंड रन गेटर असून मी टीममध्ये म्हणजे 30मध्ये पण नव्हते प्रॉबेबल्समध्ये. सो तो एक म्हणतात ना काइंड ऑफ खूप मोठा ब्लोस झाल्यासारखं थोडंसं झालं होतं. आणि आय वॉज व्हेरी सॅड. घरीच होते. तर पुण्यामध्ये 2009मध्ये सेकंड बॅच झाली होती विमेन्सची कोचिंगची. NCAने BCCIने 2008पासनं विमेन्ससाठी पण कोचिंग हे सुरू केलं होतं. सेमिनार्स वगैरे प्रॉपर कोचिंग कोर्सेस व्हायचे. तर ते पुण्यात होतं, तर म्हटलं चला लेट्स गिव्ह इट अ ट्राय. म्हणजे कसं शिकलं की जे कोचेस म्हणजे शिकवणारे कोचेस आम्हाला कधीच मिळाले नाही. आपण आपलं बघायचं आणि शिकायचं. तर म्हटलं ॲटलिस्ट स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, म्हणजे आज टीममध्ये नाही घेतलंय, देर हॅज टू बी सम रिझन. सो माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी मी म्हटलं चला हा कोर्स करून बघूया. सो गेले आणि तिकडे फर्स्ट आले. म्हणजे त्या कोर्समध्ये एकदम कळालं की खूप खूप चांगलं केलं सगळ्याच ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट्समध्ये. तर मग फर्स्ट आले. तर तेव्हाची जी आपली सेक्रेटरी होती विमेन्स ह्याची, शुभांगी कुलकर्णी पुण्याच्या. सो तिने मला विचारलं की देविका, आसाममध्ये एक समर कॅम्प करायचा आहे, तर जाशील का? मी म्हटलं शुभदी, मी जस्ट कोर्स केलाय, म्हणजे आय एम नॉट अ कोच, मी माझ्या नॉलेजसाठी कोर्स केलाय. तर ते म्हणे ॲटलिस्ट तू तुझा एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर शेअर करू शकते, एक 15-20 दिवसाचा प्रश्न आहे, जस्ट जाऊन बघ म्हणून. म्हटलं ओके, तू सांगतेस तर जाते. पण म्हणजे मी म्हटलं तसं की माझा अजिबातच तो फोर्टे नव्हता की म्हणजे 20-25 लोक तुम्हाला ऐकतायत आणि मी काहीतरी बोलते, असा प्राणी मी नव्हतेच तेव्हा अजिबातच. ओके, गेले मी तिथे. यू वोंट बिलीव्ह, आसामसारख्या जागी एक तर पूर्वी जाणं थोडंसं रिस्की असायचं. तिथे बरेचसे म्हणजे प्रॉब्लेम्स, इश्यूज खूप होते तिथे. सो नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे सेक्रेटरीनी तिथल्या आसामच्या सांगितलं होतं की ओके मॅम, यू रिपोर्ट ॲट 6 o'clock. कारण की आमच्या इकडे उजेड लवकर होतो ह्याच्यामध्ये, समर्समध्ये 4-4:30ला तिथे उजाडते आणि लवकर अंधार होतो. तर म्हणे 6 o'clock विल मीट. आय सेड फेअर इनफ. आणि मी म्हटलं किती प्लेयर्स असतील? 32चं मला प्रॉमिस केलं होतं. यू वोंट बिलीव्ह, नेक्स्ट डे ग्राउंडवर गेले, I had 96 players in front of me. I am the single person standing on the other side with secretary. म्हटलं एक माणूस 96 प्लेयर्स बरोबर करू काय शकतो? दॅट टू ह्यूज नंबर. अँड दॅट टू अ पर्सन हू डझंट नो कोचिंग. म्हणजे एखादी जस्ट एक्झाम देऊन तुम्ही नाही हे करू शकत. कोचिंग डज नीड एक्सपिरियन्स. सो दॅट वॉज माय फर्स्ट डे. आय विल नॉट फॉरगेट. अँड अजूनही लक्षात आहे, बिकॉज माझा बर्थडे होता त्या दिवशी. आणि म्हणजे माझ्या 30th बर्थडेला असे माझ्यासमोर इतके लोक उभे. ॲब्सोल्युटली. म्हणजे तो एक वेगळाच माझ्यासाठी शॉक होता. बट आय थिंक वी मॅनेज वेल दॅट टाइम, अँड दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड. दिस वॉज युअर टर्निंग पॉइंट. ॲब्सोल्युटली टर्निंग पॉइंट. आणि मग ते इंडिया खेळण्याचं वगैरे हे कुठेतरी मागं पडलं होतं. मग म्हटलं मे बी एक डिफरंट म्हणजे काय म्हणतात चॅलेंज आपल्याला आता लाईफमध्ये हे करायचंय. राईट. मॅम, आता तुम्ही WPL मध्ये यू आर MIs, मुंबई इंडियन्स
बॅटिंग कोच. करेक्ट. सो ज्यावेळेस तिथे टॅलेंट्स येतात हं. आणि लाईक यू हॅव टू म्हणजे तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लेयर्सला प्लेयर्सना भेटता आणि यंग टॅलेंटसुद्धाही असतात त्याच्यामध्ये. सो तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन देता ॲज कम्पेअर टू युअर प्लेयर फेस ज्यावेळेस तुम्हाला कोचिंग मिळायची आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा पॅटर्न काय यूज करता? म्हणजे कसं मार्गदर्शन देता? माझा ॲक्च्युअली एक सिंपल फंडा असतो, की तू जसं म्हटला, की मला जसं कोचिंग मिळालं, तर मला आज मी जर म्हणजे कोणी विचारलं, की तुझा कोच होता, तर हं. ॲक्च्युअली मला कधीच कोणी कोच नव्हतं. आर कारण यू काय सीरियस? सिरियसली म्हणजे बॅट अशी पकडायची हे ते कधीच नाही. येस, माझे जे सीनियर प्लेयर्स होते, हं. त्यांच्याकडनं बरंच मार्गदर्शन मिळालं. जसं हं. मी पूर्णिमा राव म्हणून नाव घेऊ शकते, राइट. अंजू जैन हं. नाव घेऊ शकते, हं. की ज्यांच्याबरोबर मी एअर इंडियामध्ये खेळले. हं. सो ते इंडिया प्लेयर्स होते तेव्हा आणि आय वॉज जस्ट म्हणजे 2001 ची गोष्ट आहे. मी 21 वर्षाची होते आणि ते सीनियर असल्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स जो 8-10 वर्षाचा हं. क्रिकेटचा होता. सो इंडिया प्लेयर्स काय करतात ही गोष्ट ही सगळी जी शिकले ती त्यांच्याकडनं राइट. शिकले. सो हळूहळू कळत गेलं, की ओके इफ यू वॉन्ट टू बी अ गुड बॅट तुमचे सगळ्या एरियांमध्ये शॉट्स गेले पाहिजे. नाहीतर माझा हं. एरिया फक्त तेवढाच होता. एक सो हं. मला हे शॉट्स पण एक्सप्लोर करावे लागणार. हं. सो असं म्हणतात ना, एक सेल्फ कोचिंग करत हं. त्यांच्याकडनं ऑफकोर्स नॉलेज घेत, एक्सपिरियन्स करत हं. शिकत गेले. सो जेव्हा मी ठरवलं शिकवायचं, तेव्हा एक गोष्ट नक्की होती, की सगळ्यात अगोदर आपल्याला प्लेयरला समजणं खूप गरजेचं हं. आहे. आणि प्लेयर आपल्याकडनं काय एक्स्पेक्ट करतो, आपण ते करायला पाहिजे, ना की मी प्लेयरकडनं काय एक्स्पेक्ट राइट. करते ते. सो हा माझा एक फंडा नेहमी राहिला की जी गोष्ट मला मिळाली नाही, हं. ती एकतर मला प्लेयरला दिली पाहिजे. त्यामुळे आज मी एवढं म्हणेन, की मी स्वतःला टेक्निकली खूप बेस्ट केलंय हं. आणि मी त्याला खूप प्रायोरिटी देते. कारण की मला टेक्निकली सांगणारा असा कोणी कोच हं. मिळाला नाही तेव्हा. यू आर बेसिकली युअर सेल्फ कोच या. आणि यू हॅव ट्रेन्ड युअरसेल्फ करेक्ट. त्या पद्धतीने. वॉव! दॅट्स व्हेरी ग्रेट मॅम. दॅट्स व्हेरी ग्रेट. मॅम सो आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टीमला कोच करता, त्यावेळेस व्हॉट एक्झॅक्टली लाइक प्रिन्सिपल्स यू फॉलो? लीडरशिप प्रिन्सिपल्स काय असतात तुमचे? की मी आज टीमला म्हणजे कुठल्याही मी कोचिंग करताना दिस आर माय प्रिन्सिपल्स अँड आय विल फॉलो दॅट थ्रू आउट माय लाईफ. सो हे असे काय प्रिन्सिपल्स आहेत? बेसिकली कीपिंग थिंग्स व्हेरी सिम्पल. देन हॅव्हिंग दॅट ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट हं. बिटवीन कोच अँड प्लेयर. सो ट्रू. एकदा इफ आय अर्न दॅट ट्रस्ट ना, हं. आय एम टेलिंग यू प्लेयर्स डू व्हॉट एव्हर यू से. म्हणून म्हटलं जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्याला मोल्ड करायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला हं. त्याच्या लेव्हलवर जावं लागतं. राइट. त्यामुळे गेली म्हणजे 16 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आता माझा. प्रत्येक टीमबरोबर म्हणजे आत्तापर्यंत मी 5 हं. डोमेस्टिक टीम्सना कोचिंग केलेलं आहे. नेहमी म्हणजे माझा आत्तापर्यंतचा असा पॅटर्न म्हण किंवा काही पण मी 3 वर्षाच्या वर तशी एका ठिकाणी नाही थांबत. ओके. मला वाटतं माझ्याकडे जे बेस्ट आहे, हं. ते मी त्या 3 वर्षात म्हणजे त्या टीमला देऊन झालेलं आहे. हं. आमची चॅम्पियनशिप घेऊन झाली आहे. म्हणजे मी हं. नेहमी टीम अशा प्लेसमध्ये सोडली आहे हं. जेव्हा दे आर ऑन दे टॉप. आर ऑन टॉप. देन राइट. माय जॉब इज डन. नाऊ लेट मी गो टू द अदर टीम. आणि लकीली तो रिझल्ट हं. मिळाला मला आत्तापर्यंत, की राइट. येस पहिल्या वर्षी काम केलंय, प्लेयर्समध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. नेक्स्ट इयर काम केलंय, हं. टीममध्ये ओव्हरऑल टीममध्ये हं. इम्प्रूव्हमेंट आहे. मग डेफिनेटली सेकंड किंवा थर्ड इयरमध्ये हं. चॅम्पियनशिप मिळाली आहे आत्तापर्यंत देवाच्या क्या बात! कृपेने आणि देन आय मूव्ह अहेड. सो हं. अशा पद्धतीने राहिलं. इव्हन बांगलादेशमध्ये काम केलं होतं. हं. सो राइट. एशिया कप जिंकला होता. इंडियाला बीट केलं. हं. आत्तापर्यंतचा रेकॉर्ड होता. म्हणजे हं. ऑफकोर्स लास्ट इयर इंडिया लॉस्ट टू श्रीलंका. हं. 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 पण जे एशिया कप 2005 पासनं म्हणजे गेली हं. 20 वर्ष जे एक इंडियाचं एक स्ट्राँग हे होतं हं. ना, ते आम्ही 2018 मध्ये थोडंसं हलवलं होतं, की येस थोडं वीक होतं. एशियामध्ये अजून पण बेटर टीम्स आहेत, की ज्या त्यांना बीट हं. करू शकतात. दॅट राइट. टाईम आय वॉज विथ बांगलादेश. झालं मग चॅम्पियनशिप झाली. चॅम्पियन. दॅट्स ग्रेट. देन आय एम लाइक ओके थँक यू. सुपर्ब, सुपर्ब. मॅम तुमचा एक Instagramवर एक फोटो पाहिला होता तापसी पन्नून मॅम बरोबर करेक्ट. आणि आय थिंक त्यांचा तो मूव्ही होता शबास शबास मित्तू. मित्तू. तुम्ही त्यावेळेस त्यांना कोच करत होते, करेक्ट. राइट? सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स फॉर यू? तापसीबरोबरचा एक्सपिरियन्स ॲक्च्युअली मला वाटला त्याच्यापेक्षा खूप छान होता.
कारण काय एक तर पर्सनली मी क्रिकेटर सोडून दुसऱ्या कुणाला कोचिंग करायला मी तशी रेडी नव्हते. पण जेव्हा कळलं की तापसी आहे म्हटलं, तिचे ऑफकोर्स आधीचे मूव्ही पाहिले होते. काइंड ऑफ अ फॅन मूव्हमेंट असणार होती माझ्यासाठी आणि स्पेंडिंग ऑलमोस्ट 2-3 मंथ्स विथ हर, तर मी म्हटलं हा चान्स बहुतेक जाऊ नाही दिला पाहिजे. म्हणून मी त्या प्रोजेक्टसाठी हो म्हणाले होते. आणि जसं आपण तिला नेहमी स्क्रीनवर बघतो, ऑलवेज एनर्जेटिक, व्हेरी गुड ॲक्ट्रेस, तशीच ती अदरवाईज पण आहे. म्हणजे सच अ नाईस सोल. आणि ती ज्या पद्धतीने तिचं डेडिकेशन होतं टुवर्ड्स लर्निंग न्यू स्पोर्ट्स, ते माइंड ब्लोईंग होतं. म्हणजे कधी-कधी मला खरंच हे वाटायचं 8-8 तास ती शूट करून मग आम्हाला जे प्रॉमिस केलेलं असायचं 2 तासाचं Right. एव्हरी डे. मग आय रिमेंबर इथे मुंबईत तिचं जेव्हा शूट चालू होतं फॉर सम अदर मूव्ही, तिथेही ती 8 तास मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये नंतर ट्रॅव्हल करून मग ती सेशन्सना यायची. त्याच्यानंतर वी मूव्ह टू गोवा, तिथे तिचं शूट चालू होतं. तिथेही ती 8 तास, तिचं 8-10 तास जे काही त्यांचे शिफ्ट्स असायचे त्याप्रमाणे काम करून नंतर ती 2 तास जे आम्हाला द्यायची, त्याच्यामध्ये पण कधी तिची एनर्जी जरा पण कमी वाटली नाही, की नाही मी आज थोडे दमले वगैरे, हे कधीच नाही. आणि बेस्ट म्हणजे तिची पंक्च्युअलिटी. मला नाही वाटत कोणी 5 मिनिटं उशिरा येणार असेल तर तिच्यासारखा ॲक्ट्रेस मेसेज करून इन्फॉर्म करेल, की देविका आय विल बी 5 मिनिट्स लेट. आय एम लाईक ओ वाव, म्हणजे एवढं एक्सपेक्टच नाही केलं होतं. Right. म्हणजे ॲज इट इज अर्धा 1 तास आपण आजकाल प्रत्येकाचाच लेट Assume येण्याचा च करतो. पकडूनच Right. चाललेलो असतो. पण आय स्टील रिमेंबर हर मेसेजिंग सेईंग की मी जरा 5 मिनिटं उशिरा, म्हणजे मला उशीर होईल ना, शिफ्ट थोडी लॉंग चालली आहे किंवा काय, ह्याची ती रेग्युलर आयडिया द्यायची. सो दॅट वेज दोज 2-3 मंथ्स वर अमेझिंग. That's so great. That's so अँड लकीली अजून पण माझ्या टचमध्ये आहे. कधी पण काही हे असेल तर मी तिला मेसेज करते, ती करते. सो इट्स गुड टू हॅव नाऊ फ्रेंड लाईक हर. फ्रेंड लाईक दॅट्स स्वीट. सो त्या कधी आता म्हणजे वेन यू आर लाईक लेट्स से की मुंबई इंडियन्ससाठी तुम्ही कोचिंग करताय आणि सो हॅव यू एव्हर मेसेज हर की डू कम फॉर लाईक टू वॉच द मॅच ऑर समथिंग असं काही? मोस्टली एव्हरी सीझन झालंय आमचं. पण हां. बऱ्याचदा असं होतं की बरोबर WPLच्या जेव्हा आमच्या मुंबईमध्ये मॅचेस होत्या, तेव्हा शी वॉज अवे फ्रॉम शी वॉज मुंबई. इन द शूट. हां. आणि म्हणजे मुंबईतच नसल्या कारणाने ते नाही हे होऊ शकलं. पण 2-3दा नंतर, म्हणजे इव्हन शूट नंतर, मूव्ही रिलीज झाल्यानंतर पण तिच्या घरी जाऊन बऱ्याच वेळ गप्पा मारल्यात. तेव्हा बरेच म्हणतात ना गोष्टी एक्सचेंज व्हायच्या. म्हणजे तिचं सिनेमा आणि ह्याच्यातलं तिचं लाईफ किंवा माझं क्रिकेटिंग किंवा अदरवाईज पर्सनल लाईफ, ह्यांचं डिस्कशन खूप व्हायचं. आता रिसेंटली फक्त आय गेस लग्न झाल्यानंतर थोडं तिच्याशी भेटणं नाही झालंय. पण येस, सो वी यू आर कॅन इन से टच. गर्ली बेस्टीज. ॲब्सोल्युटली. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. मॅम एक प्रश्न एक राहिला आहे, असा आहे की जे आता यंग पिढी आहेत त्यांनी शिक्षण आणि खेळ कुणाला म्हणजे लेट्स से की आता कुणाला तरी प्रोफेशनली दे वॉन्ट टू गेट इन टू क्रिकेट, दे वॉन्ट टू प्रोफेशनली गेट इन टू कुठल्या तरी खेळात त्यांना जायचं आहे. सो शिक्षणला किती महत्त्व देऊन त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे? शिक्षणाचं कंपॅरिझन तर कशाबरोबरच होऊ शकत नाही. म्हणजे नो डाऊट तुम्ही गेम तुम्हाला पण खेळायचा आहे, पण शिक्षण इज अल्टिमेट. म्हणजे माझ्या बाबतीत पण, म्हणजे मी आज म्हणते की थँक गॉड की वयाच्या, म्हणजे फायनल इयरला असताना मला प्रोफेशनल क्रिकेटर व्हायचा चान्स मिळाला, म्हणून बहुतेक मी शिक्षणाकडे वळले. नाहीतर माझंही मे बी बाकीच्या काही क्रिकेटरसारखं झालं असतं की शिक्षण थोडंसं सोडलंय आणि मग मी या करिअरमध्ये आले असं. पण नाही, मी CA करत होते, प्रॉपर माझं M.Com झालं होतं आणि मी सायमल्टेनियसली क्रिकेटर झाले. आता लकीली क्रिकेटमध्ये बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत, पण तेव्हाच्या काळी जास्त नव्हत्या. नव्हत्या. म्हणजे ॲज अ प्लेयर तुम्ही जितके वर्ष, आणि मुलीच्या बाबतीत असंच व्हायचं की एक 28-30 पर्यंत तुम्ही मॅक्झिमम खेळता. Right. त्याच्यानंतर तसं काही करिअर नव्हतं. पण आज बरेच डोर्स ओपन झालेत. पण तरी मला वाटतं की एक क्रिकेटरला शिक्षण घेणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे आता जसं अंपायर्स तुम्ही होऊ शकता, तुम्ही मॅच रेफरीज होऊ शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला कम्युनिकेट, या लोकांना पण बाहेरच्या टीमशी किंवा बाकीच्यांशी कम्युनिकेट करावं लागतं.
त्यासाठी शिक्षणाची नक्कीच गरज आहे, कारण की प्रत्येक ह्याच्यावर आम्हालाही एक्झाम द्यावी लागते. तुम्ही जर एज्युकेटेड नसाल तर ती एक्झाम नुसतं खेळाडू तुम्ही किती वर्ष राहणार आहात? एक 10-15 वर्ष. त्याच्यानंतरची जी तुमची फेज असते त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे शिक्षण तुम्ही घेतलेलं असतं त्याचाच पुढे फायदा होतो. राइट. त्यामुळे माझ्या मते हे दोन्ही पॅरलली चाललं पाहिजे. दॅट्स मे ग्रेट. डू फॉलो युअर पॅशन, बट देर इज नो ऑप्शन फॉर ऑल्टरनेटिव्ह फॉर एज्युकेशन. ऐकलंय प्रेक्षकांनो, बी लिटरेट अँड स्मार्ट. दॅट्स ग्रेट मॅम. मॅम, तुम्ही जसं एक आता म्हणालात की खूप सारे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुद्धा ही एअर इंडियामध्ये होता, तुम्ही लाईक यू आर प्लेईंग फॉर दॅट, आणि खूप सारे तुमचेही असे जसे आमचे को आर्टिस्ट असतात, यू को प्लेयर्स, या ज्यांनी अशा काही आर्थिक गोष्टींमुळे त्यांना ते सोडावं लागलं, दे लेफ्ट देअर पॅशन, राईट. आणि सो असं काही झालंय म्हणजे खूप सारे. हो, बरेच जण या रिझनमुळे पण खूप अर्ली स्टेजमधनं आमच्या ह्याच्यातनं सुटले. संबंध आपले राहून गेले. त्यांना त्यांचं पॅशन पुढे कंटिन्यू करता नाही आले. असे बरेच प्लेयर्स आहेत. मी म्हटलं तसं मुलींच्या बाबतीत थोडं अर्ली एजमध्ये की नाही, त्या काळी असं थोडंसं होतं एक 15-20 वर्षापूर्वी की नाही, आता 22-25 वर्ष झालं म्हणजे एज्युकेशन झालं, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं, आता लग्न. हेच नेक्स्ट स्टेज ग्रॅज्युएशन नंतरची मुलीसाठी तरी लग्न असायची. मग फायनान्शियली थोडे जे साऊंड नसायचे त्यांचे घरातले पटकन त्यांचं लग्न लावून द्यायचे की आता नाही, आपण खेळाचा खर्च जास्त करू शकत, किंवा तुला पुढचं आयुष्य पण बघायचंय, प्रत्येक गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. यामुळे मुलींना बऱ्याच जणांनी त्याच्यामुळे क्रिकेट सोडलं. आता काय जेव्हा आम्हाला एक 15-20 वर्षानंतर भेटतात आणि ते जेव्हा बघतात की आम्ही बरेच जण वेगळ्या पाथवर गेलोत आणि त्यांचं तेच घरबार आणि मूल असं थोडंसं, मग ती कुठेतरी आपली म्हणतात ना एक आवड आणि आपली जी एक पॅशन होती ती त्यांची आतमध्येच कुठेतरी दबून राहते ना. सो मॅम, अशी कुठली मुलगी किंवा अशी कुठली तुमची मैत्रीण ज्यांनी सोडलं, पण आज जर समजा त्यांनी सोडलं नसतं तर त्या खूप छान करू शकल्या असत्या, असं कोणी? हो, नक्कीच आहे. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू नेम हर, पण येस, एअर इंडियामध्ये एक आमची खूप छान खेळणारी मैत्रीण होती. पण आय रिमेंबर, म्हणजे ती 22 वर्षाची, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी होती. इतकी छान खेळायची म्हणजे, आणि व्हेरी व्हेरी टॉल, 5'10" वगैरे हाईट होती. ॲट ईज सिक्सेस वगैरे मारायची. पण त्या एक सीझनला तिचा बेस्ट परफॉर्मन्स होऊन पण सिलेक्टर्सनी तिला पिक नाही केलं. सो घरातले म्हटले की ह्याच्यापेक्षा जास्त तू अजून काही करू शकत नाही टू गेट सिलेक्टेड इन द टीम ना. मग जर सिलेक्शनच होणार नाहीये तर तुझ्यासाठी पुढचं काहीच हे नाहीये. सो झालं, तिचं लग्न झालं. आज मी म्हटलं तसं 2-3 मुलं आहेत, आणि मग आज जेव्हा तिला भेटतो, ती आम्हाला भेटते, तर शी डज रिग्रेट दॅट. आता तो काळ मे बी तिच्यासाठी परत येऊ शकत नाही. मग त्याच गोष्टी ते लोक मुलांमध्ये बघायला सुरुवात करतात. मग ते थोडंसं फोर्सफुल मुलांसाठी पण व्हायला लागतं. बट what to do. Yeah, That's all that's right. part and parcel of life. Yes, but ma'am, we are very happy to see your growth, and आम्ही आता ज्या पद्धतीने म्हणजे तुमच्याबद्दल पूर्ण वाचलं, आणि जे तुमचे अचीवमेंट्स मी स्वतः बघितले आता, म्हणजे ज्यावेळेस आय वॉज मेकिंग ऑल दी क्वेश्चन्स अँड ऑल दिस थिंग्स, आय वुड से की हॅट्स ऑफ, की फार एक वेगळ्या लेवलला म्हणजे तुम्ही रिप्रेझेंट करताय ॲज Thank you. यू आर लॉट ऑफ, म्हणजे जितकेही आता लाईक यंग जनरेशन ही असो, किंवा जितकेही लेडीज आहेत बाहेर जे तुम्हाला बघतायत, सो दे हॅव कन्सिडर्ड यू ॲज अन इन्स्पिरेशन. Thank That's you. for Thank sure. you so much. मॅम, आता हा पॉडकास्ट जो आहे, महाराष्ट्र शिक्षण याचं नाव आहे. सो शिक्षण म्हटलं की मग स्टुडंट्स आले, बरोबर. स्टुडंट्स म्हटलं की एक्झाम्स आले, एक्झाम्स म्हटले की प्रेशर आलं. सो तुम्ही सुद्धा ॲज अ प्लेयर आणि आता ॲज अ कोच, तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे लोकांना, की हाऊ टू हँडल दॅट प्रेशर? जेव्हा प्रेशर्स येत होते तर तुम्ही कसं हँडल केले? मी तर म्हणेन, ॲज अ स्टुडंट त्यांना तर फक्त एक्झामच्या वेळेस प्रेशर येतं. पण ॲज अ प्लेयर आम्हाला तर रोजच काइंड ऑफ एक्झामच असते. ग्राउंडवर जायचं, तुम्ही जेव्हा जेव्हा खेळता, इट्स काइंड ऑफ अ एक्झाम. आणि प्लेयरला मी म्हणेन की फक्त ग्राउंडवर जाऊन एक्झाम द्यायची असते. ॲज अ कोच इट इज अ 24/7 म्हणजे काइंड ऑफ एक्झामच आम्ही देत असतो. कारण का
वी आर आन्सरेबल टू मॅनेजमेंट टॉप लेवलचे सगळ्यांना यू आर आन्सरेबल. यू आर आन्सरेबल टू नावडेज टू प्लेयर्स पेरेंट्स ऑल्सो. म्हणजे आजकाल इतकं इझिली ॲक्सेस झालं आहे ना की प्लेयर्सचे पेरेंट्स येऊन पण कधी कधी विचारतात की ह्याला माझ्या मुलाला म्हणजे सगळ्यांनाच त्यांचे मुलं सचिन तेंडुलकर वाटतात आणि त्यांना पाहिजे असतं की तुम्ही तिथेच त्यांना वाटतं तिथे त्यांच्या मुलाला आपण जागा करून द्यावी. आणि देन प्लेयर्स, सो त्यांनाही तुम्ही आन्सरेबल असतात. सो ॲज अ कोच तर माझ्या मते आम्ही सगळे रोजच एक्झाम देत असतो. 365 डेज. ॲब्सोल्युटली. सो माझं तर स्टुडंट्सना एवढंच म्हणणं आहे की लाईफ इटसेल्फ इज अ एक्झाम. म्हणजे आपण डेली एक्झाम्स देत असतो. तर जी आपण क्लासरूममध्ये जाऊन देणाऱ्या एक्झामला खरं तर आपली आता भीती नाही वाटली पाहिजे. अँड वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर दॅट एव्हरी डे. राईट, सो राईट. बेस्ट थिंग इज की एन्जॉय द लाईफ सो दॅट एक्झाम बिकम्स व्हेरी इझी. Wow, that's a very beautiful advice you have given. एक like this is something which I was asked to not ask, but मला एक स्वतःहून असं विचारायचं आहे नक्की. की असा कधी एखादा पर्सनल सेटबॅक आलाय की जिथे तुम्ही असा विचार केला की नाही मी आता सोडतीये, आय एम लिव्हिंग दिस, आय एम डन विथ इट. असा काही पर्सनल सेटबॅक, वेदर इट्स अबाउट फॅमिली, वेदर इट्स अबाउट क्रिकेट, आत्तापर्यंत आयुष्यात असा काही? पर्सनल तसे सेटबॅक्स बरेच आले. पण क्रिकेट खेळत होते तेव्हा आय गॉट मॅरिड. आणि मग असं हे झाले लाईफमध्ये काय काय आहे की विचार केला घरगृहस्थी. की हां की ओके प्रायोरिटी आता बदलायला पाहिजेत. सो तेव्हा क्रिकेट खेळणं सोडलं. अच्छा. पण इट डिडंट वर्क फॉर मी. सो ओके मग ॲज अ कोच म्हणून मग परत यावं लागलं. सो म्हणजे तो स्पिरिट सोडतच नव्हता. हां. नो, क्रिकेट इज व्हॉट यू वॉन्ट. नाही तसंही नाही म्हणजे प्रयत्न या गोष्टींसाठी पण केले जे युजली सगळे लोक करतात की ओके नाही Okay. आता हे वय झालं तर आपण आता हे करायला Right. पाहिजे, आता हे वय झालं तर आता मुलं व्हायला म्हणजे I mean, तो जे society एक लाईफ basically. सर्कल Yes. आपलं असतं ते. पण नाही इट डिडंट वर्क दॅट वे. सो बॅक टू क्रिकेट. आय गेस दॅट इज अगेन फर्स्ट लव्ह. Right. True that. First love. Right. मॅम, एक शेवटचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर एक छोटंसं आपण रॅपिड फायर खेळणार आहोत. शुअर. सो शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर एक अशी पॉवर मिळाली जिथे की वुमेन्स क्रिकेट असोसिएशनमधनं आत्तापर्यंत अशी काही गोष्ट तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही ते सुधरू शकता किंवा यू कॅन इरेज दॅट ऑर यू कॅन रिक्रिएट इट, व्हॉट वुड दॅट बी? मगाशी आपण जसं बोललो ना की पॉलिटिक्स आहे का. सो जर पॉवर मिळाली तर मी बहुतेक ती पॉवर ह्याच गोष्टीसाठी वापरीन की ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे त्यांना पुढे जाऊ द्या. वाह वाह, दॅट्स सुपर मॅम, दॅट्स ग्रेट. मॅम, रॅपिड फायर राऊंड आहे. नक्की. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही एकतर एका वर्डमध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये. ओके. ऑल टाइम फेवरेट क्रिकेटर? रॅपिड फायर आहे पण ॲक्च्युली खरंच सांगते माझा असा एक कोणीच फेवरेट नाही आहे. नो वन. नो. आणि कधी कोणाला असं आयडल बनवलं नाही की किंवा कधी फॉर मी ईच अँड एव्हरी वन जो बॅट पकडतो दॅट पर्सन इज सो फेवरेट वी टू मी. कॅन से एव्हरीबडी हू होल्ड्स द बॅट इज माय फेवरेट. वाह वाह, नॉट अ सिंगल पर्सन whom I can name actually. दॅट्स ग्रेट. सो बीइंग अ कोच और बीइंग अ प्लेयर? लाईफनी परत चान्स दिला तर डेफिनेटली बिईंग अ प्लेयर. वाह, व्हेरी ग्रेट. आणि एक असा रिच्युअल जे तुम्ही बिफोर मॅचेस करता? बिफोर मॅचेस, आफ्टर मॅचेस, एनी टाईम मी फक्त माझं चॅन्टिंग चालू असतं देवाचं. दॅट इज ऑलवेज ऑलवेज. एनी स्पेसिफिक चांट दॅट यू डू? रामाचं नाव घेते. सो आय डू दॅट ऑलवेज. वाह, दॅट्स सो सुपर. थँक्यू सो मच देविका पळशीकर मॅम, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि मी ही जर्नी ऐकून मी तर फार मोटिवेट झालो आहे. अँड आय एम रिअली शुअर की जितकेही आपले प्रेक्षक बघणार आहेत ते सुद्धा फार मोटिवेट होणार आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.